नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBA इकॉनॉमिक्स पेपरच्या आजच्या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स हा एक महत्त्वाचा भाग पहिल्या प्रकरणातला आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. या पेपरच्या गेल्या लेक्चरमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं परिचय हे जे पहिलं प्रकरण सुरू केलं होतं, त्या पहिल्या प्रकरणामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती असा भाग आपण सविस्तर अभ्यासला होता. आज आपण या प्रकरणातला पुढचा भाग म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व या ठिकाणी अभ्यासतो आहे. हा बघा, हा आपला आजचा अभ्यासाचा टॉपिक. अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे दोन भाग किंवा दोन पद्धती आहेत असं आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यास केला होता. तो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र अशा दोन भागातून अर्थशास्त्राचा अभ्यास होत असतो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व अलीकडच्या काळामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रापेक्षा खूप वेगाने वाढते आहे आणि म्हणून आज समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व नेमके कोणते ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. समग्रलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्याचे आकलन या समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे आपल्याला होते. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतो आपण? समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थव्यवस्थेतील एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा किंवा अभ्यास होय. सरासरीचा अभ्यास आपण करतो आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात संपूर्ण राष्ट्राचं एकूण उत्पन्न, देशातील एकूण रोजगार, देशातील एकूण गुंतवणूक, एकूण बचत अशा एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा होत असल्यामुळे, अभ्यास होत असल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये या घटकांमध्ये काय बदल होतो आहे. देशामध्ये अपूर्ण रोजगार असेल तर पूर्ण रोजगार निर्मिती होते किंवा नाही, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते किंवा नाही, देशामध्ये बचत व गुंतवणुकीचा दर किती वाढला, अशा सर्व घटकांचा अभ्यास एकूण पातळीवर होत असल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चाललं आहे, अर्थव्यवस्थेचा विकास होत आहे किंवा नाही, राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते आहे का घट होते आहे, देशामध्ये चलनवाढ होते आहे का चलन घट होते आहे, आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे किंवा नाही, या अशा संपूर्ण घटकांची चर्चा एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात आणि म्हणून त्यावरूनच आपल्याला
या समग्र लक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकाच वेळेला अभ्यास करता येतो, किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चाललं आहे त्याचं आकलन होते, त्याचा अभ्यास होतो. सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य आपल्याला अभ्यासता येत नाही, कारण सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पिढीचा उत्पन्न, बचत, गुंतवणूक अशा वैयक्तिक पातळीवरच्या घटकांची चर्चा सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्रामध्ये होते. आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वेगवेगळ्या आर्थिक घटकांमध्ये जे काही बदल होतात ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासता येत नाही. तर त्याचा अभ्यास या समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये होत असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चाललं आहे याचा आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचे आहे. हे अतिशय पहिलं महत्त्व आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सांगता येईल. समग्रलक्षी अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल की सरकारला आर्थिक धोरणांची आखणी करता येते. आखणी करून त्याची योग्य ती अंमलबजावणी कशी करावी याचं मार्गदर्शन समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे सरकारला होत असतं. कारण सरकारला लोकसंख्याविषयक धोरण, रोजगार ठरवण्याविषयी धोरण, दारिद्र्य दूर करण्याविषयीचं धोरण, भाववाढ कमी करण्यासाठीचं धोरण, या अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची धोरणे तयार करावी लागतात किंवा त्याची आखणी करावी लागते. आणि केवळ धोरणांची योग्य आखणी करून चालत नाही, तर धोरणं जरी योग्य असली, त्याची आखणी मांडणी जरी योग्य असली, तरी तिची अंमलबजावणी ही योग्यरित्या जर झाली तरच अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करता येतात. कोणत्याही देशातील सरकारला त्या देशाचा आर्थिक विकास, आर्थिक समता, आर्थिक स्थैर्य, रोजगार वाढ आणि देशातील लोकांचं कल्याण ही अतिशय महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकारला आपल्याला योग्य धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करावी लागते. ती योग्य धोरणे कोणती, त्याची योग्य अंमलबजावणी कशी करायची, यासाठी सरकारला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मदत होत असते. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयुक्त. कोणत्याही अर्थव्यवस्थेचे मूलभूत आर्थिक प्रश्न कोणते, की देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करावे, किती करावे, कशाच्या साहाय्याने करावे, कुठे करावे, झालेल्या उत्पादनाची वाटणी कशी करावी, या असे जे अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आर्थिक प्रश्न असतात, या आर्थिक प्रश्नांची योग्य पद्धतीने सोडवणूक होणं गरजेचं आहे. आणि या आर्थिक प्रश्नांची योग्यरित्या सोडवणूक करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मदत होते. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य कसं निर्माण करायचं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ कशी करावी, देशातील एकूण आणि बचत गुंतवणूक ही कशी वाढेल, देशामध्ये पूर्ण रोजगार कसा निर्माण होईल, दारिद्र्य बेरोजगारीच्या समस्या कशा सुटतील, या अशा प्रश्नांची, अशा घटकांची चर्चा किंवा अभ्यास होत असतो. आणि म्हणून सरकारला आर्थिक प्रश्न योग्यरित्या कसे सोडवता येतील यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर 4 सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासात उपयुक्त. जरी समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या 2 पद्धती किंवा 2 भाग होत असतील, किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास हा 2 भागातून केला जात असला, तरी सुद्धा
हे दोन भाग, हे दोन शास्त्र एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांना ते पूरक आहे. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते, आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून जावं लागतं. उदाहरणार्थ, देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करायची असेल, राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करायचा असेल तर हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यासाचा भाग झाला. परंतु राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देशातील एक एक व्यक्तीचं उत्पन्न ते लक्षात घ्यावे लागते, आणि त्याची बेरीज केल्यानंतरच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचा उपभोग, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचा रोजगार, एखाद्या व्यक्तीचं राहणीमान हे जर अभ्यासायचं असेल तर त्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मदत होत असते. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे आपल्याला महत्त्व दिसून येते. आणि म्हणून हे दोन्ही शास्त्र एकमेकांवर अवलंबून आहे. जसं की आपण उदाहरण घेतलं होतं की प्राध्यापक बोल्डिंग हे असं म्हणतात की जंगलातील सर्व झाडांचा एकाच वेळेला अभ्यास करून काढलेले निष्कर्ष हे एखाद्या झाडाच्या संदर्भामध्ये सुद्धा ते लागू होतात, किंवा एका वेळेला एका झाडाचा अभ्यास केल्यानंतर त्याचा निघणारा निष्कर्ष हा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे आपल्याला घेऊन जातो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास एकमेकांना पूरक आहे. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचे पाचवं महत्त्व आपल्याला सांगता येईल. देशात जागरूक नागरिकांची निर्मिती होते. देशातील लोकांमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे जागृती निर्माण होते. ती कशी? तर देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आहे का घट होते आहे, अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही, सरकार आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारची करांची रक्कम गोळा करते, तर त्यामुळे देशामध्ये आर्थिक सुधारणा होत आहेत किंवा नाही, आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे किंवा नाही, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होते आहे किंवा नाही, देशामध्ये चलनवाढ होते आहे का चलन घट होते आहे, देशामध्ये लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी सरकार वेगवेगळी धोरणं, त्याची आखणी आणि अंमलबजावणी योग्यरित्या करते आहे किंवा नाही, हे कसं कळतं? की या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सध्या रोजगार पातळी किती आहे, दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, इन्फ्लेशन रेट किती आहे, अशा पद्धतीचा अभ्यास होत असतो. आणि त्या आकडेवारीवरून, त्या अभ्यासावरून लोकांच्या लक्षात येतं की आपल्या अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चाललंय. आणि त्यामुळे योग्यरित्या अर्थव्यवस्थेचं कार्य चाललं नसेल, अर्थव्यवस्थेचा विकास योग्यरित्या होत नसेल, तर देशामध्ये लोक योग्य असं सरकार पुढच्या काळामध्ये निवडून आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून लोकही जागृत राहतात की नेमकं अर्थव्यवस्थेमध्ये काय चाललं आहे. हे लोकांना कसं कळतं? की समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून जे काही वेगवेगळे निष्कर्ष निघतात, जे वेगवेगळे आकडेवारी बाहेर येते, त्यावरून लोकांमध्ये जागृती निर्माण होते. आणि देशामध्ये जागरूक नागरिकांची निर्मिती जर होत असेल तर देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ती अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचं पुढचं महत्त्व, राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविण्यात उपयुक्त. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जो काही अभ्यास होतो, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, दारिद्र्य बेरोजगारीच्या समस्या सोडवणे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणे,
राष्ट्रीय उत्पन्न वाढीतून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढविणे, लोकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवणे, आधारभूत संरचनांची निर्मिती करणे, विकास करणे. तर याच्यावरून लोकांचं राहणीमान सुधारत असेल, पूर्ण रोजगार निर्माण होत असेल, आर्थिक स्थैर्य अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यामुळे राष्ट्राची प्रतिष्ठा वाढत असते. आणि म्हणून राष्ट्राची प्रतिष्ठा कशावर अवलंबून असते? तर त्या राष्ट्रामध्ये आर्थिक स्थैर्य असेल, त्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल, त्या राष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्नात वाढ होऊन लोकांचं राहणीमान सुधारत असेल, तर राष्ट्राची प्रतिष्ठा त्यामुळे वाढत असते. आणि म्हणून राष्ट्राची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी कोणकोणत्या घटकांमध्ये वाढ झाली पाहिजे किंवा विकास झाला पाहिजे याचा अभ्यास समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये होत असल्यामुळे राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविण्यात समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे मदत होते किंवा उपयुक्त ठरते. त्यानंतर 7, खाजगी व्यक्ती व उद्योजकांच्या दृष्टीने महत्त्व. म्हणजे वैयक्तिक पातळीवर एखाद्या व्यक्तीला आपला रोजगार निर्माण करायचा असेल, आपल्या बचत व गुंतवणुकीमध्ये वाढ करायची असेल, आपलं राहणीमान सुधारायचे असेल, ते नेमकं काय केलं पाहिजे? अर्थव्यवस्थेमध्ये सरकार कोणते प्रयत्न करते, कोणती धोरणं आखते, त्याची अंमलबजावणी कशी करते, त्यानुसार वैयक्तिक पातळीवर सुद्धा व्यक्ती आपल्या आयव्ययाच्या व्यवहारामध्ये आपलं उत्पन्न आणि खर्चामध्ये तो बदल करतो आणि आपलं राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा एखादा व्यक्ती, एखादा उद्योजक, त्यांना आपला उद्योग व्यवसाय नफ्यात कसा आणायचा असेल, सरकार करविषयक धोरण कसं तयार करते आहे, सरकारचं म्हणजे RBIचं चलनविषयक धोरण कसं आहे, या धोरणानुसार उद्योजक सुद्धा आपल्या उत्पादन पातळीमध्ये, आपल्या उत्पादनाच्या रचनेमध्ये बदल करत असतो आणि त्यानुसार आपला उद्योग नफ्यात कसा चालेल, त्याच्यात वाढ कशी होईल, आपलं उत्पन्न कसं वाढेल, या अशा प्रकारच्या मदतीसाठी खाजगी व्यक्तीला आणि उद्योजकाला या समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मदत होते. समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळेच उद्योजकांना किंवा व्यक्तींना हे कळतं की आपण आपल्या उद्योगामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये तोटा कसा निर्माण होणार नाही, तो फायद्यात कसा चालेल, आपलं उत्पन्न कसं वाढवायचं, या दृष्टिकोनातून तो या समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मदत घेत असतो. आणि त्याच्यामुळे एखादा व्यक्ती, एखादा उद्योजक याला सुद्धा समरलक्षी अर्थशास्त्राचं अभ्यासाची मदत होत असते. या समरलक्षी अर्थशास्त्राचं शेवटचे महत्व आहे राजकीय स्थिरतेसाठी महत्व. बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं असेल तर त्या देशामध्ये राजकीय स्थिरतेची आवश्यकता असते. राजकीय स्थिरता असेल तरच आर्थिक स्थैर्य हे निर्माण होत असतं. म्हणजे 5 वर्षासाठी देशामध्ये सरकार हे टिकणारं असेल किंवा स्थिर असेल तरच ते सरकार वेगवेगळ्या धोरणांची आखणी करू शकते आणि त्या काळामध्ये अंमलबजावणी करू शकते. नाहीतर एखाद्या वर्षामध्ये एखाद्या सरकारने आपल्या धोरणांची आखणी केली आणि अंमलबजावणी होण्याच्या आधी ते सरकार पडलं, ते सरकार सत्तेवरून गेलं, आणि मग त्यानंतर पुढचं सरकार सत्तेवर येईल आणि ती वेगळ्या धोरणांची आखणी करेल आणि मग नंतर अंमलबजावणी करेल, तोपर्यंत बराच काळ लोटला गेला असेल. आणि म्हणून देशामध्ये योग्य अशी आर्थिक धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी अर्थव्यवस्थेचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी व्हायची असेल तर देशामध्ये राजकीय स्थिरता असणे आवश्यक आहे. आणि म्हणून समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये विकास होतोय किंवा नाही, एखादा सरकार सत्तेवर आहे तर त्या सरकारने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ केली किंवा नाही, बेरोजगारीची समस्या सोडवली का नाही, दारिद्र्य दूर केलं का नाही, धोरणं योग्य आहेत किंवा नाही, पारदर्शी अंमलबजावणी त्याची होते किंवा नाही,
असं जर एखादं सरकार करू शकत असेल, योग्यरित्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करू शकत असेल, तर तेच सरकार देशातील जनता पुढच्या काळामध्ये निवडून आणू शकते. पण जे सरकार अर्थव्यवस्थेचे कोणतेही प्रश्न सोडवण्यामध्ये सक्षम ठरले नाही, तर मात्र असं सरकार सत्तेवरून देशातील लोकांमुळे जात असतं आणि त्याच्यामुळे वारंवार अशा पद्धतीने सरकार बदलत असेल तर देशामध्ये राजकीय स्थिरता निर्माण होणार नाही, आणि राजकीय स्थिरता नसेल तर देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होणार नाही. आणि म्हणून देशामध्ये योग्य अशी आर्थिक धोरणं कोणतं सरकार आखू शकते, अंमलबजावणी करू शकते, कोणतं सरकार दारिद्र्य, बेरोजगारी, भाववाढ या समस्या सोडवू शकते, अशा प्रकारचं सरकार नेमकं कोणता पक्ष देईल, त्या पक्षाचं सरकार देशातील लोक निवडून आणत असतात. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, अर्थव्यवस्थेचे प्रश्न काय आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य सरकार कोणता पक्ष देईल, त्यानुसार देशातील लोक ते अशा प्रकारचे सरकार सत्तेवर आणत असतात. आणि साहजिकच लोकांनी योग्य असं सरकार सत्तेवर आणलं तर देशामध्ये राजकीय स्थिरता निर्माण होते. आणि म्हणून राजकीय स्थिरता देशामध्ये निर्माण करायची असेल तर समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून ते लोकांना कळत असतं, किंवा समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातूनच अर्थव्यवस्थेचं कार्य हे कसं चालतं आहे हे लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला समरलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व या ठिकाणी स्पष्ट करते. विद्यार्थी मित्रांनो, समरलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ही टीप विचारल्याशिवाय राहत नाही. कमीत कमी 2 मार्कासाठी समरलक्षी अर्थशास्त्राचे 2 महत्त्व सांगा. याच्यातले 2 मार्कासाठी आपल्याला कोणते 2 मुद्दे लिहिता येतील किंवा लिहावे लागतील. आणि म्हणून समरलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, समरलक्षी अर्थशास्त्र हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रापेक्षा वेगळं कसं आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये जे काही आपण वेगवेगळे घटक अभ्यासतो आहे, वेगवेगळे टॉपिक अभ्यासतोय, जसं की समरलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याचं महत्त्व, आणि या पुढच्या लेक्चरमध्ये आपण या समरलक्षी अर्थशास्त्राचा विरोधाभास आणि शेवटी समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये कोणत्या मर्यादा आहेत, कोणत्या त्रुटी आहेत, दोष आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास केल्यानंतर, सर्व टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेमका समरलक्षी अर्थशास्त्र काय आहे, समरलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे, समरलक्षी अर्थशास्त्र आहे तरी काय, हे या वेगवेगळ्या टॉपिकच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नेमकं काय आहे, हे वेगवेगळे मुद्दे आपण या ठिकाणी नीट लक्षात घ्यायचे, नीट ऐकायचं आहे. तर 8 मुद्दे या ठिकाणी आपण समरलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करताना लक्षात घेतले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण समरलक्षी अर्थशास्त्राचा विरोधाभास आणि समरलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा असा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण यानंतर अभ्यासू. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ, घरी राहा, सुरक्षित राहा.